नमस्कार, ज्योती हेल्दी आरमध्ये तुमचे स्वागत। कोल्हापुरी स्पेशल आज आपण मार्केटसारखी मस्त कुरकुरीत भडंग बनवणार आहोत। मार्केटमध्ये स्पेशल भडंग बनवताना भडंगचा मसाला बनवला जातो, तर त्याच चवीचा आज आपण घरच्या साहित्यात भडंग मसाला बनवून भडंग बनवणार आहोत। हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। चला तर भडंग बनवूया। इथे मी अर्धा किलो भडंगचे मुरमुरे घेतलेले आहे। हे भडंगचे मुरमुरे बुटके असतात आणि टप्पोरे असतात। मुरमुरे घेताना उन्हात वाळवून घ्या, म्हणजे कुरकुरीत घ्या, किंवा हलके गरम करून घ्या, म्हणजे मुरमुऱ्याचा असा चुरा व्हायला पाहिजे। सगळ्यात अगोदर मुरमुरे चाळणीने चाळून घेऊ। आता लगेच भडंगचा मसाला करून घेऊ। 1 चम्मच धनेपूड, 1 चम्मच जिरापूड, 1 चम्मच कुटून घेतलेली सोप, अर्धा चम्मच हिंग, 1 चम्मच आमचूर पावडर, 1 चम्मच साखर, चवीपुरतं मीठ, 3 चम्मच काश्मीरी लाल मिरची पावडर। हे तिखट राहत नाही, फक्त रंगाने भडक राहतात। आता याला झाकण लावून 1 मिनिट मिक्सरला फिरून घेऊ। बघा, एवढ्या सोप्या पद्धतीने भडंगचा मसाला तयार झाला। सगळ्यात अगोदर मुरमुरे ड्राय रोस्ट करून घेऊ। मुरमुरे ड्राय रोस्ट केल्याने क्रिस्पी होते। आता याच कढईत 100 ग्रॅम तेल घालायचं। तेल गरम झाले की अर्धा किलो मुरमुऱ्यासाठी पाव किलो शेंगदाणे तळून घेऊ। शेंगदाणे मात्र जास्त तळू नका, कडवट होईल। तडतड आवाज येतपर्यंतच तळा। शेंगदाणे तळून झाले की काढून घ्यायचे। 10 ते 12 हिरवी मिरची बारीक कापून तळून घेऊ। हा 2 गाठे लसूण आहे। हा हलकासा ठेचून आणि हलकीशी साल काढून ब्राऊन कलर येतपर्यंत तळून घेऊ। ब्राऊन कलर आला की काढून घ्यायचा। आता उरलेल्या तेलात 1 चम्मच मोहरी आणि 1 चम्मच जिरं घालून फुलू देऊ। आता घालायचा कढीपत्ता। कढीपत्ता कुरकुरीत तळून घ्यायचा, कच्चा राहिला तर भडंग मऊ पडते, म्हणून कुरकुरीतच तळायचा। कुरकुरीत झालेला आहे, आता काढून घ्यायचा। आता 100 ग्रॅम फुटाण्याचं डाळवं घालू। हे डाळवं अगोदर भाजले असते, त्यामुळे जास्त तळायची अजिबात गरज नाही। आता यात काही मसाले घालू। 1 चम्मच हळद, अर्धा चम्मच लाल मिरची पावडर, चवीपुरतं मीठ। मीठ आपण भडंगच्या मसाल्यात घातलं होतं, मीठ कमीच घाला। त्याचसोबत घालायचा आहे मिक्सर पॉट मधला भडंगचा मसाला। हा मसाला अर्धा किलो मुरमुऱ्यासाठी घेतला होता, त्यामुळे 1 किलो भडंग तुम्हाला करायची असेल तर माप डबल घ्या। आता 2 मिनिट परतून घेऊ। गॅस मात्र अजिबात वाढवू नका, नाहीतर मसाले करपू शकतात। आता गॅस बंद करायची। आता ही गरमागरम फोडणी या मुरमुऱ्यात घालून मिसळून घेऊ। मुरमुऱ्यातला मसाला कोमट झालेला आहे, हातानेच मिसळून घेऊ। आता घालायचे तळलेले शेंगदाणे, तळलेली हिरवी मिरची, तळलेला लसूण आणि तळलेला कढीपत्ता आणि 2 चम्मच पिठी साखर मिसळून घेऊ। ही झाली आपली कुरकुरीत मस्तपैकी भडंग। आता ही भडंग हवाबंद डब्यात भरून ठेवली तर दुसऱ्या दिवशी आणखीनच टेस्टी लागते, कारण यात आपण घरी बनवलेला भडंग मसाला घातला, त्यामुळे खूपच भारी झाली आहे। तसाच रंग सुद्धा मस्त आलेला आहे, कारण आपण यात काश्मीरी मिर्च पावडर वापरल्यामुळे रंग छान आलेला असून तिखट अजिबात झाली नाही। म्हणून अशी चटपटीत खमंग भडंग करून बघा आणि कमेंट्स करून नक्की सांगा। धन्यवाद।